सर काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती, काय मुद्दे आहेत? बघा, छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे आणि जागा वाटपाचा तिढा शिवसेनेने ताणून धरलेला आहे. जेव्हा की एकूण 600 मतदान आहे, त्यापैकी 270-80 मतदान हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि असं असताना शिवसेनेचं अगदी 120-125 काही मतदान आहे. असं असताना त्यांनी जो वेडा हट्ट धरलेला आहे तो त्यांनी धरून विनाकारण हा तिढा वाढवण्याचा वेळ घालवणं चाललेला आहे. तर ते करण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टीच्या मागे जनमत आहे, त्यामुळे उमेदवार जास्त निवडून आलेले सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भाजपचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच त्यांना आपला प्रतिनिधी, आपल्या पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आमचे नेतृत्व माननीय कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेबांच्या नेतृत्वात परवाच्या दिवशी एक शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानी ही गोष्ट घातली. त्यांच्याकडे आम्ही हट्ट धरला, आग्रह केला की साहेब ही जागा आम्हाला सोडा आणि मला वाटतं आज बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय भाजपच्या बाजूने होईल आणि आमचा मित्रपक्ष शिवसेना त्याला संमती देईल अशी मला खात्री वाटते. तुमच्या नावाची चर्चा होत आहे सर, काय सांगाल याबद्दल? नाही, मी असेल, बसवराजी मंगरुळे असतील, बापू घडामोडे असतील, जालन्यातून, ही उमेदवारांची आज चर्चा नाही आहे. आज जागा सोडून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि उमेदवार कोणी द्यायचा तो पक्षश्रेष्ठी देतात. आत्ता बघा तुम्ही अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी फॉर्म घेऊन गेलेत, पण भारतीय जनता पार्टीच्या एकाही इच्छुकाने फॉर्म घेतलेला नाही. तर ही भारतीय जनता पार्टीची शिस्त आहे, संस्कार आहे. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत इच्छुक आम्ही 18-20 जण आहोत, पण कुणी त्याच्यामधला फॉर्म आणायला जात नाही. ज्याचं नाव येईल त्याच्या पाठीशी सगळेजण उभे राहतात. हा आजपर्यंतचा इतिहास भाजपचा आहे आणि त्याप्रमाणे सगळे कार्यकर्ते काम करतील. काय पुन्हा या निवडणुका स्वबळावर लढू शकतात का सर? म्हणजे आमची तर इच्छा राहील की महायुतीत मित्रपक्षांनी सोबत राहूनच करावं, पण त्यांनी खरंच हा वेडा हट्ट धरला आणि ते जर ऐकतच नसतील तर आमचं पक्षश्रेष्ठींना म्हणणं आहे की साहेब आपण स्वबळावर लढू, मैत्रीपूर्ण लढू. आम्ही कोणते संबंध खराब होऊ देणार नाही, पण मतदान आमच्याकडे आणि भाजपचा उमेदवार येऊ शकतो, त्यामुळे अगदी स्वबळावर लढायचं म्हटलं तरी भाजप तयार आहे. मराठवाड्यामध्ये संख्याबळ खूप भाजपकडे जास्त आहे. त्याच्यामुळेच म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे संख्याबळ जास्त असल्यामुळेच आमचा आग्रह आहे की ही जागा भाजपला सुटावी. मी आमचे नेते बसवराजजींनाही म्हणून सांगतो, त्यांनी 2 शब्द सांगा. भारतीय जनता पार्टी स्वबळावरती महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, जालना महानगरपालिका असेल, इथं सगळं स्वबळावर निवडणूक लढून आम्ही मोठं यश संपादित केलेलं आहे आणि संख्याबळ आमच्याकडं आहे. त्यामुळं ही नैसर्गिक जागा आमची आहे. जर त्यांनी आम्हाला असं कळालं की बाबा शिवसेना हे मागते आहे, तर मागते आहे तर का मागते ह्याचं लॉजिक आम्हाला कधीच काय समजलेलं नाही आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं आम्ही माननीय नामदार अतुलजी सावे, आमचे इथले नेते, त्यांना घेऊन आम्ही CM साहेबाकडे पण गेलो. CM साहेबांना सांगितलं की साहेब ही जागा लढायचा अधिकार आपला आहे, हे आपल्या हक्काची जागा आहे आणि त्यामुळं CM साहेबांनी सुद्धा आम्हा सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे काय हरकत नाही आहे, ही जागा आपल्याला लढायला मिळेल म्हणून.